नमस्कार मित्रांनो, कर्मबंधन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, जर का आपण पैशांच्या समस्येने त्रस्त असाल, कष्टाच्या मानाने मिळकत होत नसेल, पैसे मिळण्यामध्ये अडथळे निर्माण होत असतील, मिळालेले पैसे सत्कारणी न लागता नाहक व्यर्थ कारणांसाठी खर्च होत असतील, पैसे येण्याआधीच दुपटीने खर्चाची कारणे तयार होत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल, घरामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये भरभराट होत नसेल किंवा आपला उद्योग व्यापार व्यवसाय दुकान व्यवस्थित चालत नसतील, नोकरीमध्ये अस्थिरता निर्माण झाली असेल, तर मित्रांनो, या सर्व समस्यांच्या निवारणासाठी आजचा हा उपाय अतिशय लाभदायक आहे। हा उपाय करायला अत्यंत सरळ आणि साधा असला तरी याचे परिणाम हे फारच चमत्कारिक आणि जलद गतीने परिणाम दर्शविणारे आहेत। या उपायाच्या प्रभावाने निश्चितच आपली पैशांच्या समस्येतून सुटका होते व आपले जीवन धनधान्याने परिपूर्ण होऊन सुखी आणि समृद्ध बनते। चला तर मग जाणून घेऊया की पैशांच्या तंगीतून सुटकारा मिळविण्यासाठी करायच्या उपायाविषयी। पण त्याआधी आपण सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद देतो। तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून भगवान शिवशंकरांचा कृपाशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव बरसत राहील। मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये पैशांशिवाय चरितार्थ चालू शकत नाही आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती पैसे मिळवण्यासाठी अहोरात्र कष्ट करत असते। आपल्याला व आपल्या कुटुंबातील सदस्यांना सर्व सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात, मुलांना चांगले आणि उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे, घरामध्ये सधनता असावी, अडचणीच्या काळासाठी काही पैसे शिल्लक असावेत, बायको मुलगी किंवा सुनेच्या अंगावर पुरेसे दागिने असावेत, जमीन जुमला असावा, अशी प्रत्येक कुटुंब प्रमुखाची इच्छा असते व तो त्यासाठी प्रयत्नशील देखील असतो। परंतु मित्रांनो, आपण पाहिले असेल की फारच कमी लोक हे मनाजोगे पैसे मिळवण्यामध्ये तसेच पैशांची बचत करण्यामध्ये यशस्वी होतात। अशा काही भाग्यवान लोकांचे जीवन हे अगदी सुनियोजित पद्धतीने व्यापन होत असते। अशा घरातील लोकांना मनात येईल तेव्हा हव्या त्या गोष्टी अगदी सहजतेने मिळत असतात। त्यांचे जीवन सुखाने आणि आनंदाने भरलेले असते। त्यांच्या जीवनामध्ये नेहमीच धनाची भरभराट होत असते। तर याउलट काही लोकांना कितीही कष्ट केले तरी जीवनावश्यक गरजा भागविण्या इतके देखील पैसे प्राप्त होत नाहीत। सतत पैशांची चणचण भासते। कौटुंबिक गरजा भागविताना जीव मेटाकुटीला येतो। एक खर्च संपण्याआधी दुसरा खर्च समोर उभा असतो। आलेला पैसा कुठे खर्च झाला हे समजायला मार्ग उरत नाही। सतत काही ना काही आजारपण, पाहुणे रावळे यांचे कार्यक्रम, कर्जाचे हप्ते असे या ना त्या कारणाने सर्व पैसे खर्च होत असतात। घरामध्ये पैसा टिकत नसेल, घरामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये भरभराट होत नसेल आणि त्यामुळे आपण नेहमीच पैशांच्या कमतरतेचा सामना करत असाल, पैशांच्या तंगीचा सामना करत असाल, तर मित्रांनो, आजचा हा उपाय आपण अवश्य करा। या उपायाच्या प्रभावाने नक्कीच तुमच्या जीवनातील पैशांची समस्या संपून जाईल। तर मित्रांनो, या उपायासाठी आपल्याला काय करायचे आहे? मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही बुधवारच्या दिवशी एक विड्याचे पान घ्यायचे आहे, की ज्याला आपण नागिनीचे पान असे देखील म्हणतो। तर मित्रांनो, बुधवारच्या दिवशी आपण एक साबूत विड्याचे पान घ्यायचे आहे। हे विड्याचे पान कुठेही तुटलेले, फाटलेले किंवा सुकलेले नसावे, तर एक ताजे आणि साबूत विड्याचे पान आपण घ्यायचे आहे व यानंतर थोडा कुंकू घेऊन त्यामध्ये थोडे पाणी मिसळून कुंकवाचा घोळ तयार करायचा आहे व हा कुंकवाचा घोळ संपूर्ण पानावर वरच्या बाजूला लावायचा आहे। म्हणजेच कुंकवाच्या घोळाचे लेपन पानावर करायचे आहे। यानंतर या पानावर एक हळकुंड म्हणजेच हळदीची गाठ आणि एक नाणे ठेवायचे आहे। हे नाणे आपण 1, 2, 5 किंवा 10 रुपये यापैकी कोणतेही ठेवू शकता। तर मित्रांनो, विड्याच्या पानावर कुंकवाचा घोळ लावून त्यावर एक हळदीची गाठ आणि एक कॉईन ठेवल्यानंतर हे पान घेऊन आपण आपल्या घराच्या आसपास असणाऱ्या शिव मंदिरामध्ये जायचे आहे। शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण आणलेले हे पान शिवलिंगावर वाहायचे आहे। शिवलिंगावर पान अर्पण करत असताना भगवान शिवशंकरांना
आपली मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करायची आहे. आपल्या जीवनातील पैशांचा अभाव, आपल्या जीवनातील पैशांची तंगी दूर करण्याची प्रार्थना भगवान शिवशंकरांना करायची आहे. मित्रांनो, या उपायामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात. त्या आपल्यावर मेहरबान होतात व त्यांची असीम कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर बरसते. मित्रांनो, सलग 5 बुधवार आपण हा उपाय करायचा आहे. या उपायाच्या प्रभावाने भगवान शिवशंकर आणि माता लक्ष्मींची असीम कृपा प्राप्त होऊन जीवनातील धनाचा अभाव नष्ट होतो. जीवनामध्ये दिन दुगुनी रात चौगुनी या म्हणीप्रमाणे प्रगती व भरभराट व्हायला लागते. आपले जीवन धनधान्याने समृद्ध बनून सुखी आणि आनंदी बनते. तर मित्रांनो, पैशांच्या तंगीपासून सुटकारा मिळविण्यासाठी बुधवारच्या दिवशी आपण हा उपाय अवश्य करा व आपले जीवन सुजलाम सुफलाम बनवा. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून भगवान शिवशंकरांचा कृपाशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव बरसत राहील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.